नमस्कार. आता मिस साहेब खेडमध्ये अजित पवारांचं मोठं विधान पाहूयात. काय आहे सविस्तर बातमी. महायुतीमध्ये अजित पवार फारसे खुश नसल्याचं दिसून येत असलं तरी विधानसभेसाठी त्यांनी जोर लावला आहे. सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत. लोकसभेला पदरी आलेली निराशा विधानसभेत येऊ नये यासाठी अजित पवार कामाला लागले आहेत. गुरुवारी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी मंत्रिपदाचा शब्द दिला असून आता आपण साहेब आहोत असं म्हटलंय. 241 कोटीच्या रुपयाचा रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते. खेड तालुक्यातील श्री क्षेत्र खडूस ते शिरदाळे रस्त्याच्या 241 कोटीच्या कॉन्क्रिटीकरण कामाच्या भूमिपूजन आणि श्री क्षेत्र कडूस गावठाणमधील कॉन्क्रिटीकरण झालेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि बळीराजा मोफत बिल योजनेसंबंधी सर्वांशी संवाद साधला. लाडक्या बहिणींनी आणि बांधवांनी स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करून योजनेला पाठिंबा दर्शवत योजनेच्या पुढील कार्यक्षमतेसाठी प्रतिसाद दाखवला. या सोहळ्यात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की खेड आळंदी विधानसभा जर आपल्या वाट्याला आली तर तुम्ही दिलीप मोहित्यांना आमदार करा, मग मी तुमची मंत्रिपदाची इच्छा पूर्ण करतो. आता हा माझा निर्णय आहे, कारण आता मी साहेब आहे. अशा शब्दात त्यांनी जनतेला आव्हान केलं. ते पुढे म्हणाले, लोकसभेत जे झालं ते झालं. आता मात्र भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. आम्हालाही काही दिवस द्या. त्यात जर चुकलो तर कान पकडा. तिकडे राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत आणि पावती आमच्या नावाने फाडत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत योग्य तोच विचार करा, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं आहे. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.